मुंबईच्या गजबजाटातून निसर्गपीठला जेव्हाही येतो, एका वेगळ्या जगात आल्यासारखं वाटतं. बराच वेळ दारणामाईकडे पाहत निवांत बसलो. वाटलं जसं सारा थकवा नदीला अर्पित करतोय. काही वेळ वाचून झाल्यावर आजूबाजूची डोंगरं, नदीचा विस्तीर्ण पसारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मोकळी हवा तोंडी लावत जेवणाचा आस्वाद घेतला. ठरवलं होतं दुपारी छान लिहायला बसेन, पण सुस्ती आली. थोड्या वेळाने उठून बाल्कनीत आलो तेव्हा हा सारा परिसर खुलून गेल्यासारखा वाटत होता. मावळतीच्या उन्हात प्रत्येक क्षणाला सावल्या लांब लांब होत होत्या. निसर्ग इतका निरखून कधी पाहणं झालं होतं माहीत नाही, पण आज हा निसर्ग प्रत्येक क्षणाला आणखी सुंदर, आणखी सहज होताना बघत होतो. या सगळ्याकडे दुर्लक्ष करत लिहायला बसायचं म्हटल्यावर विश्वामित्रांपेक्षा घनघोर साधना लागणार होती. मी बसलो आणि मनात येईल ते शब्द जशाच तसे उतरू लागलो. पण देव साधकाच्या पातळीनुसार मेनका पाठवतात जणू. विश्वामित्रांची साधना मोडायला आलेल्या मेणकेसारखी शकीरा माझ्या जवळ येऊन हाका मारून लाड करून घेऊ लागली. तिचे लाड आटपल्यावर पुन्हा लिहायला बसलो. पहिल्याच खेपेत आजची रोजनिशी पूर्ण झाली होती. साऱ्या जाणीवा स्पष्ट होत्या. चिंतनाच्या सागरात डुबून मोती काढायची गरज नव्हती. मी आधीच त्या मोत्यांच्या खजिन्यावर होतो. आज मी निसर्गपीठात होतो.